सारांश देईल. ठीक आहे. त्यातला आपण पहिला भाग पाहत आहोत पत्र लेखनाचा. पत्र लेखनाचे दोन प्रकार सांगा. अनौपचारिक व औपचारिक. व्हेरी गुड. अनौपचारिक आणि औपचारिक. आता अनौपचारिक जे असतात त्याच्यामध्ये कौटुंबिक पत्र येतात जे आपण घरातल्या नातेवाईकांना आईवडिलांना ते पत्र लिहितो. आणि दुसरे असतात त्याच्यामध्ये अभिनंदनपर पत्र. त्यानंतर जे औपचारिक पत्र आहे, आता आपण इकडे जो नमुना पाहणार आहोत तो औपचारिक पत्राचा. औपचारिक पत्रामध्ये कोणकोणती पत्र येतात तुम्हाला कोणती माहिती आहे सांगा. परवानगी मिळणार. ओके. आणखी मागणी पत्र बरोबर आहे. आणखी तक्रार पत्र. पुन्हा सांग. आता बोनाफाईड मागायचंय म्हणजेच मागणी पत्र. आणखी कोणतं येतं सांगा बरं. विनंती पत्र. शाबास. मागणी पत्र, विनंती पत्र, निमंत्रण पत्र, आभार पत्र, तक्रार पत्र हे सगळे जे आहेत ते औपचारिक पत्र लेखनाचे प्रकार आहेत. तुम्हाला 10वीला ईमेल प्रारूप स्वरूपात पत्र लिहायचं आहे आणि तुम्हाला त्याची कल्पना दिलेली आहे. आता लिहिताना आपण आज इथे पाहणार आहोत एक मागणी पत्र. कोणतं पत्र पाहणार आहोत. मागणी पत्र. आता सुरुवात करताना नेहमी काय करायचं. नवीन पानावरच प्रश्नाला सुरुवात करायची. ठीक आहे.
समजा तुम्ही सुद्धा तर डायरेक्ट काल्पनिक पत्ता लिहू शकता. जर का त्याच्यामध्ये दुकानाचा ईमेल दिला असेल आयडी तर त्याचा म्हणजे इथे करायचं. आता समजा आता आपण पुस्तकाचं नाव दुकानाचं लिहूया. आदर्श पुस्तकालय. काय करायचं लगेच? काय करायचं? समजा इकडे आपण घेऊया पंतनगर आणि पिन कोड दिला असेल तर लिहायचा, नाही दिला असेल तर काय करणार? सरळ माहित नसेल समजा आता घाटकोपरचा आहे पण आपल्याला माहिती आहे पण माहित नसेल तर सरळ तिकडे समोर ठेवायचं. 1, 2, 3 गोष्टी आल्या. दिनांक, महिना, वर्ष इथे पण 3 ओळी आल्या बघा. माननीय, नाव, पत्ता आणि मुद्दा आणि पत्ता. चला इकडून चला म्हणजे काय पुढचं अक्षर बघा? पुढचं अक्षर काय लक्षात ठेवायचं आहे? विषय. आता आपण मागणी करत आहोत ना. आधी इथे बरोबर याच्या खाली विषय 2 ओळींचा 3 ओळींचा लिहित बसायचं नाही. एकतर 4 शब्दात विषय तुमचा संपला पाहिजे. जास्तीत जास्त किती? 4 शब्द. आणि इथे पत्ता संपला तुमचा पूर्ण विराम येतो, लक्षात ठेवा. विषय. आता आपण काय करतोय सांगा? कोणतं पत्र आहे? कशाची मागणी करतोय? माझ्या इथे काय आहे? विषय बोला. व्हेरी गुड. मग विषय घ्यायचा पुस्तकांची मागणी. एक ओळ वर सोडा, एक ओळ खाली सोडा.
प्रसार ग्रंथालयासाठी या पुस्तकांची गरज आहे आणि आपण दिलेली सवलत वगळून पुस्तकांची रक्कम किंवा पुस्तकांचं बिल पुस्तकांसोबत पाठवावं. ठीक आहे. आणि त्याची रक्कम त्याचा धनादेश किंवा मी काय करेन जीपे नंबर द्या त्याच्यावर तुम्हाला त्याचं बिल पाठवल्या येईल. आता पुस्तकं मागवायची आहे तर आपल्याला कसली यादी जोडावी लागेल. पुस्तकांची नावं पाहिजे. मग तुम्हाला इकडे टेबल वगैरे आखत बसायचा नाही. सरळ इथे काय करायचं पुस्तकांची नावं अगोदर पुस्तकांचे नाव आणि वाटल्यास लेखकांचे नाव माहीत असेल तर लिहा लेखकांचे नाव. हा पहिला परीक्षेत पाठ झाला तुमचा. आणि इकडे बघा किती पुस्तकं मागवणार यासाठी शब्द आहे प्रति. पण प्रति मधला पहिल्यांदा लिहिताना प्रति म्हणजे तू त्यांना आणि इथे मात्र दुसरी वेळ आणली द्यायची. या प्रतीचा अर्थ काय होतो सांगा. किती संख्या न ग किती हवे आहे ते. आता याच्यामध्ये काय करायचं बघा पुस्तकांचं नाव तुम्हाला हवे आपल्या प्रत्येक घड्याच्या परिचयामध्ये पुस्तकांची लेखकांची नावं दिलेली असतात. कोणती 5 पाठ करून घ्या. तुम्ही सांगा बरं एखाद्या पुस्तकाचं नाव. कपिला व्हेरी गुड. अण्णाभाऊ साठे श्यामची आई जाणीवची अग्निपंख APJ अब्दुल कलाम बरोबर आहे. मग अशी ठराविक पुस्तकांची नावं पाठ करून ठेवा. पुस्तकाचं नाव लेखकांचं नाव आणि किती पुस्तकं हवी आहेत ती 5 हवी आहे 4 हवी आहे. हे झालं मजकूर. नंतर काय आहे आपलं आज पाहिलं झालं आता ते कसं लिहिणार बघा. परीक्षेत 3 आले पाहिजे ना. 3 परीक्षेत 3 पेक्षा जास्त आले तुम्ही चालतील पण एकामध्ये सगळं उडाडू नका. आणि नवीन परीक्षेत सुरू करताना पुन्हा 2 बोटाचा अंतर वगैरे सोडायचं नाही. आता शेवट शे काय येईल कळावे. ठीक आहे कळावे पूर्णविराम ना. आता आपली काय काय लिहू शकता तुम्ही इकडे सांगा. आपला विश्वासू आपला नम्र आपली. इकडे आल्यावरती काय थांबायची गाडी आणि काय करायचं. आपला विश्वासू आपला कृपाभिलाषी आपला नम्र. मुलींनी काय लिहायचं हवं असेल तर आपली विश्वासू बोला. जर का नाव दिलं असेल तर ते नाव. जर नाव दिलं नसेल तर काय लिहायचं सरळ आणि खाली काय म्हणून तुम्ही पत्र लिहिताय रे. काय म्हणून पत्र लिहिताय. विद्यार्थी प्रतिनिधी बरोबर आहे. शेवट झाला कळावे. तुमचं इथे नाव आलं